नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रोजच्या वापरातील अत्यंत असे महत्त्वाचे किचन टिप्स। तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजची आपली पहिली टिप आहे, तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ शिजवत असताना त्यामध्ये मेथी दाण्याची पोटली करून टाकल्यास डाळ हे चवीला स्वादिष्ट लागते आणि तसेच ते पचायला पण हलके राहते। चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। आपली पुढची टिप आहे, जर आपण ग्रेव्ही वाली भेंडीची भाजी बनवणार असाल तर त्यामध्ये थोडीशी मलाई टाकावे। मलाई टाकल्यामुळे भाजी ही छान स्वादिष्ट होते। आपली पुढची टिप आहे, जर कधी घरामध्येच बर्गर टिक्की बनवणार असाल तर टिक्की बनवताना त्यामध्ये थोडेसे ब्रेड क्रम्स घालावे। ब्रेड क्रम्स घातल्यामुळे टिक्की ही छान खूप कुरकुरीत व क्रिस्पी बनते व चवीलाही छान लागते। तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। आपली पुढची टिप आहे, जर कधी घरी भजे बनवत असाल तर भज्याच्या बॅटर मध्ये थोडंसं उडदाच्या डाळीचं पेस्ट घालावे। यामुळे भजे हे स्वादिष्ट होतात व आपल्या भज्याला एक वेगळीच चव मिळते। आपली पुढची टिप आहे, आपण कुठलाही गोड पदार्थ बनवत असाल तर त्यावेळेस जाडबुडाचे पातेले वापरावे। यामुळे जे काही गोड पदार्थ आपण बनवणार आहोत ते करपणार नाही व त्याला स्वाद पण छान येईल। तुम्ही जर पुण्याहून पाहत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आपली पुढची टिप आहे, पनीर जर आपले कडक झाले असेल तर कुठल्याही पदार्थामध्ये टाकण्या अगोदर थोडा वेळ त्याला कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून ठेवावे, म्हणजे जे कडक पनीर झालेलं आहे ते पनीर मऊ होतं। आपली पुढची टिप आहे, पुरी करत असताना पुरीचं पीठ मळत असताना त्यात थोडंसं साखर घालून पुरीचे पीठ मळावे। पुरीचे पीठ हे नेहमीच्या कणकेपेक्षा थोडंसं घट्टच असावे। हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा रवा पण टाकू शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही पुरी केलो तर पुऱ्या हे छान टम्म फुगतात व बाजारातल्या सारखे क्रिस्पी पण होतात, मऊ होत नाहीत, खायला पण छान कुरकुरीत लागतात। आपली पुढची टिप आहे, राजमामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते। जे लोक नॉनव्हेज म्हणजेच मांस, मटण, अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी राजमा हे खूपच चांगला प्रोटीनचा स्रोत आहे। त्यामुळे आपल्या आहारामध्ये प्रोटीनची जर कमतरता असेल तर ती कमतरता दूर करायचं असेल तर राजमाचा अवश्य समावेश करावा। त्यामुळे आपल्या प्रोटीनची कमतरता ही दूर होते। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला नक्की करा, विसरू नका। सबस्क्राइब करणं फ्रीच आहे। आपली पुढची टिप आहे, भेंडीची भाजी करीत असताना त्यामध्ये थोडंसं दही टाकावे। दही टाकल्यामुळे भेंडीची भाजी चिकट होत नाही। दह्यामधील आंबटपणामुळे भेंडीची भाजी ही मोकळी सुटसुटीत होते। आपली पुढची टिप आहे, जर कोल्हापुरी कटवडा स्वादिष्ट बनवायचा असेल तर लसूण आणि अद्रक हे बारीक कुटून घालावे। यामुळे ते छान स्वादिष्ट लागते। आपली पुढची टिप आहे, घरामध्ये जर समोसा बनवायचे असतील तर त्याच्या पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालावे व नंतर समोस्याचे पीठ हे मळावे। यामुळे समोसा हे खूप छान कुरकुरीत होतात, ठिसूळ पण होतात व खायलाही टेस्टी लागतात। आपणास कुठली टिप आवडली आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आपली पुढची टिप आहे, आलू पराठा करत असताना त्यामध्ये थोडंसं चाट मसाला, कसुरी मेथी आणि थोडंसं लिंबाचा रस पिळून टाकावे। यामुळे आलू पराठ्याचे स्वाद हे वाढते व प्रत्येक जण मागून मागून खातील।
आपली पुढची टीप आहे, सोया चिली बनवत असताना त्यामध्ये थोडंसं मध टाकावे. मध टाकल्यामुळे सोया चिलीचा स्वाद हे खूपच वाढतो, खूपच चविष्ट ते लागतात. आपली पुढची टीप आहे, दुधी भोपळ्याची भाजी बनवत असताना त्यामध्ये अद्रक व लसूण हे बारीक पेस्ट करून घालण्याऐवजी ते किसून घालावे. यामुळे भोपळ्याच्या भाजीचा स्वाद हे खूपच छान वाढते. आपली पुढची टीप आहे, घरी जर आपण टोमॅटो सूप बनवत असाल तर टोमॅटो सूप बनवत असताना त्यामध्ये थोडंसं ब्रेडचं चुरा हे मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घालावी. याने टोमॅटो सूप हे छान दाटसर होते व टोमॅटो सूपला चवही छान येते. आपली पुढची टीप आहे, जर तुम्ही कुठलीही भाजी बनवत असाल ज्यामध्ये तुम्ही आमटाचा वापर करत असाल तर अशी भाजी बनवत असताना ती लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या कुठल्याही पातेल्यामध्ये बनवू नये, नाहीतर भाजी ही काळी होते. आपली पुढची टीप आहे, इडली जर शिल्लक राहिली असतील तर त्याचे बारीक लांब लांब काप करून त्याच्यावर जिरे, मोहरी, कढीपत्ता व लाल मिरचीचा तडका घालावे व वरून कोथिंबीर शिंपडावे. अशा प्रकारे तुम्ही इडली फ्राय करू शकता. हे खायला खूप टेस्टी लागते. आपली पुढची टीप आहे, शाही राजमा कोफ्त्याची ग्रेव्ही चवदार बनवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं खसखसीची पेस्ट घालावी व थोडंसं केसर व दूध घालावे. यामुळे ते चवीला छान लागते. आपली पुढची टीप आहे, हिरव्या हरभऱ्याची भाजी बनवत असताना ती चवदार बनावी म्हणून त्यामध्ये थोडंसं चिंचेचं कोळ घालावे. यामुळे भाजी ही छान चवदार बनते. आपली पुढची टीप आहे, कुठल्याही प्रकारच्या पदार्थामध्ये खसखशीचा जर वापर करायचा असेल तर खसखस हे थोडा वेळ अगोदर पाण्यामध्ये भिजवून ठेवावे व नंतर खसखस वाटावे, म्हणजे ती छान वाटली जाते, त्याची पेस्ट ही छान होते. तर माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मला समजेल माझा व्हिडिओ कोण कोण पाहत आहे, कुठे कुठे पोहोचला आहे. आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.